महाराष्ट्राचे आद्य व पवित्र वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र पंढरपूर. सर्व धर्म समभावाची माणुसकीची शिकवण देणाऱ्या थोर संतांनी पंढरपूरमधून जागृत कीर्तनाने महाराष्ट्रातील समाज जागता ठेवला. पण अशा या जागृत समाजात HIV एड्स बद्दल जागृती नाही व गैरसमजही खूप आहेत. या गैरसमजांमुळे HIV एड्स झालेल्या मुलांना अक्षरशः कुठेही टाकून दिले जाते. सुदैवाने या मुलांना आधार देण्यासाठी कार्यरत असलेली पंढरपूर गावापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर वसलेली सेवाभावी संस्था पालवी काहीतरी असामान्य करून दाखवण्यासाठी सेवाधर्मी मंगलताईंनी चंद्रभागेच्या वाळवंटात पालवी फुलवली. आमच्या डोक्यात बऱ्याच दिवस होतं की आपण अनाथ मुलांबद्दल एक माणूस घडवण्याच्या दृष्टीने आपण एक घर उभा करूया. आणि मग म्हणलं हे जे पुढे आलेलं चॅलेंज आहे, दुहेरी आहे, हे HIV आहेत आणि ह्यांचे आई वडील पण एड्स मध्ये गेलेले आहेत. मग आपण त्या 2 मुलींपासून हे चालू केलेलं घर आहे. आता 81 मुलं आपल्या घरात आहेत ज्या वेश्या आहेत, तर त्यांची मुलं परत त्याच व्यवसायामध्ये येऊन परत पुढची पिढी पण तशीच तयार होऊ नये त्याच्यासाठी आम्ही काम करत होतो. की त्या मुलांच्यासाठी आम्हाला रात्रशाळा सुरू करायच्या होत्या. त्या शक्यतो त्या वस्तीमध्ये असाव्यात आणि ती पुढची पिढी तरी त्याच्यामध्ये फसू नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कारण मॉरल सपोर्ट आणि त्याच्याशिवाय जर कौटुंबिक सपोर्ट जर नसेल तर तुम्ही कोणतेही काम चांगल्या प्रकारे करू शकत नाही. इथून आम्ही ह्या कामाला सुरुवात केली. प्रभा हिरा प्रतिष्ठान संचालित विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प सन 2001 पासून HIV एड्स सहित जगणाऱ्यांना हक्काचे घर देण्यासाठी प्रथमच बहुमूल्य असा प्रयत्न. कोणत्याही अनुदानावर अवलंबून न राहता पालवी हा संगोपन प्रकल्प सुरू केला. पालवीचा दिवस म्हणजे माझा वैयक्तिक दिवस 4ला चालू होतो. 4 ते 5 वैयक्तिक प्रार्थना योगा वगैरे होतो. नंतर 5ला मुलांना म्हणजे 4:30ला मी जाते गोठ्यात गोमूत्र वगैरे घ्यायचं. त्याच्यानंतर मुलांना गोमूत्र काढा दिला जातो आणि मुलं वैयक्तिक स्वच्छता करून प्रार्थनेला जातात. 6 ते 7:30 पर्यंत प्रार्थना योगा वगैरे असतो. 7:30ला आल्यावर परिसर स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता इकडे 8:30ला पेज दिली जाते. आणि 9:30 ते 11:30 त्यांचं छंद वर्ग ज्याला म्हणू किंवा व्यावसायिक शिक्षण ते छंदातून ते चालू होतं. 11:30ला जेवण. जेवणानंतर मग 12 ते 5 पर्यंत शाळा असते. 5 नंतर मैदानी खेळ. 6:30 पर्यंत कंपल्सरी खेळायचं. परत प्रार्थना 6:30ला करायची. आत येऊन जेवायचं. जेवल्यानंतर संध्याकाळची त्यांची काही गोळ्या औषधं वगैरे घेऊन 8:30ला मुलं झोपली जातात. या बालकांना केवळ सहानुभूतीची गरज नाही तर त्यांच्यात असलेली क्षमता सिद्ध करण्याची संधी हवी. त्यांची लढाई ते स्वतःच लढत आहेत, पण त्यांच्या प्रयत्नातील ऊर्जा टिकवण्याची गरज आहे. ते आपल्या थोड्याशा आधाराने आणि प्रोत्साहनाने शक्य होऊ शकेल. एड्स सारखा सामाजिक प्रश्न व त्यांचे दुष्परिणाम ही एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे. HIV बालकांना आनंदायी जीवन व दीर्घायुष्य याकरिता मातृवन हा किमान 500 बालकांचा निवासी प्रकल्प सुरू आहे. निधीच्या कमतरतेमुळे आज मोठी इमारत बांधण्यास अडचण जरी येत असली तरी आपल्या स्नेहजनांनी मदत केल्यास हा प्रकल्प लवकर सुरू होईल. पंढरपूरच्या गाभारात विठ्ठलाला भेटण्याचा एक मार्ग असाही जाऊ शकतो, यावरही श्रद्धा ठेवा. आपल्या व्यस्त कार्यशैलीतून थोडी सवड काढून संस्थेस भेट देण्यास अवश्य यावे ही नम्र विनंती. मनपूर्वक आभार.